गोंदे. मी अहिल्यानगर इथलीच आहे प्रॉपर. माझं गाव पिंपळगाव माळवी आहे. पण जेव्हापासून माझे मिस्टर शहीद झाले 2015 मध्ये, तेव्हापासून मी भिंगार येथे स्थायिक आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. ज्यावेळेस माझे मिस्टर शहीद झाले होते त्यावेळेस मुलगी माझी पहिलीला होती आणि मुलगा चौथीला होता. आज माझा मुलगा इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला आहे आणि मुलगी आर्मी स्कूलला 12वीला आहे. आज इथं खाली तुम्हाला एका बाजूला जेवढ्याही महिला दिसतील ह्या काही साधारण महिला नाही आहेत. हा माझा ग्रुप म्हणजे शूरवीर सैनिक नारी ग्रुप, जो अहिल्यानगरचा जो पूर्ण शहीद जवान असो अथवा एखाद्या जवानाचा कुठल्याही पद्धतीने मृत्यू हो, असा माझा हा पूर्ण ग्रुप आहे. आणि ह्या ग्रुपचं तात्पर्य फक्त माझं एवढंच आहे की सैनिक आणि सैनिकाचं कुटुंब हे काही सर्वसाधारण कुटुंब नसतं. जी क्षमता सैनिकामध्ये आणि सैनिकाच्या कुटुंबामध्ये असती ही माझ्या मते सर्वसाधारण परिवारात किंवा सर्वसाधारण माणसामध्ये दिसणार नाही. म्हणूनच म्हणतात फौजी लाखात येत तर फौजीची बायको 10 लाखात एक असती. आणि त्याच वाघाच्या आम्ही वाघिणी आहोत की जो आज आम्ही आमच्या घटनेनंतरही आमचा प्रपंच पूर्ण सांभाळतो, आमच्या मुलांना वगैरे आम्ही सांभाळतो, मुलांचं शिक्षण करतो. आणि जरी आमचे पती देशाकरता कामी आले तरी आम्ही न डगमगता आमच्या पतींनंतर आम्ही आमचे मुलं देखील देशासाठी अर्पित केलेले आहेत. आमच्या बऱ्याचशा बहिणींचे मुलं देखील आर्मी ऑफिसर आहेत, कोणी तयारी करतंय. आमचेही मुलं तयारी करू राहिलेत आता त्याच फील्डमध्ये. कारण म्हणतात ना, फौजीचं रक्त हे पूर्ण सळसळतं आणि आपला वंशाळ सोडायचा नसतो. कारण माझ्याही घरात जवळपास 5 पिढ्या सगळ्या आर्मीमध्ये होत्या आणि सध्या 4 पिढ्या म्हणजे 4 लोक माझ्या घरात ऑन ड्युटी आहेत. त्यामुळं आम्हाला फौजी असण्याचा सार्थ अभिमान आहे. सर, सांगायचं फक्त एवढंच माझ्या ग्रुपविषयी की आज आम्ही कुठल्याही GRची किंवा कुठल्याही ग्रामपंचायत ठरावाची किंवा कुठल्याही पुरुषाच्या पाठिंब्याचा विचार न करता आज आम्ही आमच्या ग्रुपने जो काही बदल केलाय हा फक्त आम्ही एकमेव महिलांनी एकत्र येऊन केलेला आहे. जसं की सुहासिनीचा सण जो काही असतो, मग मकर संक्रांत असो, हळदी कुंकू असो, वटपौर्णिमा असो, लग्न कार्य असो या फिर आपल्या घरातले कुठलेही शुभ कार्य असो, हे सगळं आम्ही पार पाडतो. का आम्ही पार पाडायचे नाही? ज्या वेळेस घटना घडतात त्यावेळेस काही जणी आमच्यातल्या अशा आहेत की काही प्रेग्नेंट होते की त्या व्यक्तीला माहितीच नाही की माझ्या मागं माझा वंश पण आहे म्हणून. बेशक मुलगा असो वा मुलगी असो, पण त्याचं कुणीतरी आहे पाठीमागं, ही बातमी देखील त्या फौजीला माहिती नाहीये. मग का आपण दुःखी राहायचं? का आपण प्रत्येक गोष्टीत माघार घ्यायची? मग आपला पती जर ज्या वेळेस शहीद होतो तो अमर असतो, तर मग का नाही आपण अखंड सौभाग्यवती आहोत? त्यामुळं मी माझ्या पूर्ण ग्रुपला सौभाग्य म्हणजे सुहासिनी आहात तुम्ही आणि सदैव राहणार ह्या विश्वासावर आज आमचा जवळजवळ 70 ते 80 महिलांचा ग्रुप आहे. आणि हा फक्त अहिल्यानगरमध्येच नाही, याहून दुगुणित मी सगळ्या जिल्ह्यांसाठी काम करते. आणि त्याचबरोबर मी आपल्या अहिल्यानगर येथे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जे आहे तिथं मी आमच्या सगळ्या वीर नारींच्या वतीने समितीमध्ये पण कोर कमिटीमध्ये मी काम करते. का तर जर मला बघून जर एखादीच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत असेल तर मी समजते माझा देह त्यांच्या कामी आला, याहून मोठं मला काहीच नाही. माझे पती देशासाठी गेले तर मी माझ्या या कुटुंबासाठी झिजणार आणि झटणार, ह्या दोन्ही गोष्टी मी करते. त्यामुळं मी सदैव त्यांच्या पाठीशी उभी असते आणि आम्ही जे काही करतो ते योग्य आणि योग्य मार्गावर चालूनच करतो. चुकीचा निर्णय कधीच घेत नाही आणि चुकीच्या मार्गावर कधीच जात नाही. त्यामुळं मी फक्त इथे एकच सांगेन, महिलांनी महिलांचा आदर करा. कारण ह्या सगळ्या गोष्टींना पुरुषांना काही एक घेणं देणं नसतं. कारण पुरुष कधीच विचार करत नाही हिचा पती आहे की नाही आहे, ही सुवासीन चलेल का नाही चलेल, का तुम्ही तिला त्या दुःखाचे. जर आमचा हात लागल्याने जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची जर समजा दुःख किंवा यातना होत असत्या तर जिजामाता पण आमच्यासारखीच होती. तिने बी शिवबा घडवला आणि शिवबा घडला म्हणून स्वराज्य टिकला. तर त्या जिजामातापेक्षा पण आम्ही कमी नाही आहेत. त्यामुळं प्रत्येक स्त्रीचा आदर करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही फौजीच बायकांचा आदर करा, आपल्या परिवारातही कोणतीही वेळ कोणावर कधीही येऊ शकते. त्यामुळं एका स्त्रीने एका स्त्रीचा आदर करा. आणि जसं मी काय म्हणते, 10 पुरुष एका खोलीत राहतील पण 2 बायका एका खोलीत राहणार नाही, हे वाक्य चुकीचं ठरवा, ह्याच्यातच मला आनंद होईल.
आणि जर काही चुकीचं बोलले असेल तर माफी असावी. जय हिंद, जय भारत.